गेली कित्येक वर्षांपासून न झालेली नवगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज सोसायटीचे प्रांगणात सोसायटीचे व्हाईस चेअरमन आसिफ पठाण यांच्या अध्यक्षतेखाली व विद्यमान चेअरमन डॉक्टर सुरेश चौधरी यांच्या उपस्थितीत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। या प्रसंगी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन अनेक ठराव संमत करण्यात आले। सोसायटीमध्ये सेतू सुविधा केंद्र चालू करून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, नुकतीच झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करून सारंगसगट नुकसान भरपाई द्यावी, संस्थेसमोरील जागेवर भाडेतत्वावर गाळे बांधून भाड्याने देणे, संस्थेची बियाणे दुकान चालू करणे, संस्था वर्ग अ मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणे, नवीन सभासद नोंदणी करणे अशा अनेक विषयांवर चर्चा होऊन सर्व ठराव संमत करण्यात आले। या प्रसंगी माजी सभापती मोहम्मद हनीफ शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाद पठाण, संस्थेचे चेअरमन डॉक्टर सुरेश चौधरी यांनी सभेत सविस्तर मार्गदर्शन केले। यावेळी संस्थेचे संचालक मुश्ताक पठाण, फिरोज पटेल, सत्तार शेठ, कलिंदर मुकादम, लालासाहेब सोनवणे, बबन गवांदे, भगवान चौधरी, सूर्यभान भावले, सिराजभाई, बाळासाहेब चौधरी, शैलेश डोके, गंगाधर साबळे, अख्तर पठाण, बबलू सेठ, विक्रम गवळी, आजम पठाण, आप्पासाहेब गारडे, परमेश्वर डोके, निवेश भावले, इब्राहिम भाई शेख, अजीम पठाण असे असंख्य सभासद शेतकरी उपस्थित होते। संस्थेचे सचिव सोळस यांनी संस्थेची संपूर्ण माहिती दिली आहे। प्रतिनिधी रवींद्र ताकपिरे, बुलंद आवाज, नवगाव। सर्वसाधारण सभा पार पडली आणि हा एक एकदम चांगला उपक्रम आहे। असंच जर समजा सोसायटी असो, या शासनाच्या योजना, सोसायटीची योजना जर प्रत्येकाला माहीत झालं, सामान्य लोकांना माहीत झालं तर त्याच्यात आपोआप गावाचा विकास होतो। आणि हे जे परंपरा डॉक्टर साहेबांनी चेअरमन झाल्यानंतर व्हाईस चेअरमनने सारे संचालक मंडळाने सुरू केली, त्यात आम्ही गावकऱ्यामार्फत सारे तुमचं संचालक मंडळाचं, चेअरमन, व्हाईस चेअरमनचं आभार मानतो। अशीच आपली एक सोसायटी जी मागे एक 10-5 वर्षापूर्वी लोक विसरून गेली होती, की आपण पुढं हे सोसायटीला न्यावा आणि जे काही शासनाचे मोठे योजना आहे सोसायटीला, पण थोडंफार त्याला सहकार्य लागतं। आपलं साऱ्यांचं सभासदांचं जर सहकार्य असलं, मी मागं ऐकलं आपल्याला आता सोसायटीला पेट्रोल पंप चालू करता येतं, मेडिकल स्टोअर चालू करता येतं, तुमची राशन दुकानंसुद्धा तुम्हाला याला अटॅच करता येतात। म्हणजे इतक्या मोठ्या योजना आहेत, पण कसं आहे का ते फक्त एकटा चेअरमन, व्हाईस चेअरमन किंवा संचालक करू शकत नाही। गावकऱ्यांचं जर साऱ्याचं सहकार्य असलं तर 100% त्याच्यात हे होईल आणि फार आपली नावाजलेली सोसायटी होती, तालुक्यात जिल्ह्यात फेमस होती। पण मध्यंतरी काळात जे झालं ते झालं, पण आता आपण जे संचालक मंडळ आलं हे पुढं आपल्याला सोसायटीला पूर्ण वैभव प्राप्त करून देतील आणि आपल्या सोसायटीला तालुक्यात जिल्ह्यात त्याचं नाव कमी येईल एवढी अपेक्षा व्यक्त करतो। माझे 2 शब्द संपवतो।